नमस्कार मित्र हो. काल आपण स्वामी समर्थांच्या भक्ताची कथा ऐकत होतो. कद मिळते. एक दिवस गणू शेतातून घरी परतत होता. आकाशात काळे ढग जमले होते. जोराचा वारा सुटला होता. गावातल्या लोकांनी आपापली कामं आटोपून घराची वाट धरली होती. घरी निघाला. पण गावाच्या वेशीजवळ त्याला अचानक एक विचित्र गोष्ट दिसली. रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस बसला होता. अंगावर फाटकी वस्त्र, पायात चप्पल नव्हती आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता. इथे असे का बसलात? म्हातारा म्हणाला. कुठे आहे तुमचं घर? म्हातारा म्हणाला. जिथे माझा माणूस आहे तिथे माझं घर. गणूला काहीच समजलं नाही. तो म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत चला, माझ्या घरी थोडं जेवण मिळेल, रात्रही झाली आहे. म्हाताऱ्यांनी काही उत्तर दिलं नाही. तो फक्त गणूकडे पाहत राहिला. गणूने पुन्हा आग्रह केला. चला बाबा. म्हातारा उठला. दोघे चालू लागले. रस्त्यात गणूने त्याला विचारलं, तुमचं नाव काय? म्हातारा म्हणाला, नावाने काय होतं रे? गणू हसला. माणसाला हाक मारायला नाव लागतं ना. म्हातारा म्हणाला, ज्याला हाक मारायचे असते तो नावाशिवायही ऐकतो. हे ऐकून गणू थोडा थांबला. त्याच्या मनात एकदम स्वामींचा विचार आला. पण त्याने काही बोललं नाही. दोघे घरी पोहोचले. गणूच्या पत्नीने दार उघडलं. गणू म्हणाला, हे बाबा रस्त्यावर एकटे बसले होते. आज रात्री आपल्या घरीच राहतील. त्याच्या पत्नीने लगेच घरात जागा केली. बाळा, अभ्यास कर, मोठा हो, आई वडिलांचं नाव मोठं कर. गणूची पत्नी म्हणाली, बाबा तुम्ही याला आशीर्वाद द्या. म्हाताऱ्याने मुलाच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, याच्यावर ज्याची कृपा आहे त्याला कोणाची भीती नाही. गणू पुन्हा दचकला. बाबा तुम्ही कोणाबद्दल बोलताय? म्हातारा हसला. तुझ्या घरात ज्याचा फोटो आहे त्याच्याबद्दल. गणूच्या डोळ्यात आश्चर्य आलं. त्याने पटकन स्वामींच्याकडे पाहिलं. मग म्हाताऱ्याकडे पाहिलं. म्हातारा शांत बसला होता. गणू मनात म्हणाला, हा साधा माणूस आहे का की कोणी? त्याने स्वतःला थांबवलं. रात्र झाली. म्हाताऱ्यासाठी गणूने घराच्या ओसरीवर चटई अंथरली. तो म्हणाला, बाबा रात्री थंडी पडेल, आता झोपा. म्हातारा म्हणाला, नको रे, मला इथेच बरं वाटतं. गणूने त्याला चादर दिले. काहीतरी वेगळं जाणवत होतं. तो उठला आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. ओसरीवर म्हातारा झोपलेला दिसत होता. पहाटे कोंबड्याने आरवलं. गणू उठला. सर्वप्रथम त्याने स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला. नंतर तो बाहेर आला. ओसरीवर पाहतो तर काय, म्हातारा तिथे नव्हता. गणूने आजूबाजूला पाहिलं. चटई होती, चादर होती, पण माणूस गायब होता. गणू धावत रस्त्यावर गेला. दूरपर्यंत कोणीच दिसत नव्हतं. तो पुन्हा घरी आला. त्याची पत्नी म्हणाली, काय झालं? गणू म्हणाला, बाबा कुठे गेले? ती म्हणाली, मला माहीत नाही, पहाटेपासून मी घरातच होते. गणू काही क्षण थांबला. नंतर त्याची नजर चटईजवळ पडलेल्या एका छोट्या वस्तूवर गेली. ती एक जुनी माळ होती. गणूने ती हातात घेतली. माळ हातात घेताच त्याच्या अंगावर शहारा आला, कारण त्या माळेवर स्वामींच्या नावाची छोटीशी मुद्रा होती. गणूच्या डोळ्यातून अश्रू आले. तो खाली बसला आणि म्हणाला, स्वामी पुन्हा एकदा माझ्या घरी आलात. त्याची पत्नी ही डोळ्यात पाणी आणून त्याच्याजवळ बसली. दोघांनी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. गणू म्हणाला, स्वामी मला तुमच्याकडून काहीच नको. माझ्या घरात पैसा कमी असला तरी चालेल, सुख कमी असलं तरी चालेल, पण माझ्या मनात तुमचं नाव कमी होऊ देऊ नका. त्या दिवसापासून गणूने रोज स्वामींच्या नावाने अन्नदान सुरू केलं.
घरात जेवढं असेल त्यातून थोडं बाजूला काढायचा. कोणी भुकेला माणूस दिसला तर त्याला जेवायला द्यायचा. गणूची पत्नीही त्याला साथ देत होती. एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले, आपल्याकडे स्वतःसाठी पुरेसं नसताना आपण दुसऱ्यांना का देतो? गणू हसून म्हणाला, आपण स्वामींना काय देणार? आपण जे देतोय ते त्यांचंच तर आहे. आणि कदाचित उद्या आपल्याला गरज पडली तर कोणीतरी आपल्याला देईल. असं म्हणत त्याने भाकरीचा एक तुकडा एका भुकेल्या माणसाला दिला. काळ पुढे सरकत होता. गणूची मेहनत वाढत होती. शेतकऱ्याचा त्याच्यावर विश्वास बसला. काही महिन्यांनी त्याने गणूला शेतातील कामाची जबाबदारी दिली. गणूने प्रामाणिकपणे काम केले. पण एके दिवशी शेतात मोठं संकट आलं. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला. शेतातलं पाणी वाढू लागलं. शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक धोक्यात आलं. गावातील लोक घाबरले. सगळे म्हणू लागले, यंदाचं पीक गेलं. गणू मात्र शांत उभा होता. त्याने आकाशाकडे पाहिले आणि मनात म्हटलं, स्वामी, आता तुमची परीक्षा नाही, आमची वेळ आहे. त्याने गावातील काही तरुणांना एकत्र केलं. सगळ्यांनी मिळून पाण्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न सुरू केला. रात्रभर ते काम करत राहिले. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. गणू थकला होता, पण त्याने काम सोडलं नाही. पहाटेच्या सुमारास पाऊस कमी झाला. हळूहळू पाणी ओसरू लागलं. सकाळी सूर्य उगवला तेव्हा शेतकरी धावत शेतात आला. त्याने पाहिलं, पिकाचा मोठा भाग वाचला होता. तो गणूला मिठी मारून म्हणाला, तुझ्यामुळं माझं शेत वाचलं. गणू म्हणाला, माझ्यामुळे नाही, स्वामींच्या कृपेने. शेतकरी म्हणाला, तू नेहमी स्वामींचं नाव घेतोस, मलाही त्या स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. गणू हसला. दर्शनासाठी अक्कलकोटला जावं लागेल असं नाही. मनापासून त्यांचं नाव घ्या. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत. त्या दिवसापासून शेतकरीही स्वामींचा भक्त झाला. गणूची कथा गावात पसरू लागली. लोक त्याच्याकडे येऊन विचारू लागले, तुला एवढा विश्वास कसा? गणू फक्त एकच उत्तर द्यायचा, मी स्वामींना काही मागितलं नाही. मी फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि जेव्हा माझे सगळे मार्ग बंद झाले तेव्हा त्यांनी माझ्यासाठी नवीन मार्ग उघडला.